निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना गटनेते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे। आज दिल्लीमध्ये शिवसेना खासदारांची ते बैठक घेणार आहेत। उपराष्ट्रपती पदाचे एनडीएचे उमेदवार डॉक्टर सीपी राधाकृष्णन यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्याचा चंगच डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी बांधलाय। ते या निवडणुकीवरती विशेष लक्ष ठेवून आहेत। मतदान कसं करावं, काय काळजी घ्यावी अशा सूचना आधीच शिवसेनेच्या सर्व खासदारांना करण्यात आल्या आहेत। शिवसेनेचे लोकसभा आणि राज्यसभा खासदार उद्या मतदान करणार आहेत। तर उद्या राष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडतेय। पितृपक्षात निवडणूक येत असल्यामुळे आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। मुहूर्त न काढता उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ही पितृपक्षात घेणारा भाजप 10 वर्षात पहिल्यांदाच सेक्युलर झालाय, अशी उपहासात्मक टीका संजय राऊतांनी केली। दरम्यान आम्ही धर्म आणि संविधान मानतो, त्यामुळे हा पितृपक्ष मानणारे असलो तरी संविधान देखील मानतो, असं म्हणत खासदार अजित गोपछडे यांनी राऊतांना टोला लगावला। सगळ्यात आधी भारतीय जनता पक्षाचं अभिनंदन केलं पाहिजे की एरवी भारतीय जनता पक्ष मुहूर्त वगैरे काढून स्थानिक स्वराज्य संस्थांपासून लोकसभापर्यंत निवडणुका घेते, हिंदुत्ववादी म्हणून। यावेळेला मुहूर्त न काढता उपराष्ट्रपती पदाची निवडणूक त्यांनी पितृपक्षात घेतली। त्याच्यामुळे एकतर भारतीय जनता पक्ष सेक्युलर झाला आणि मुहूर्त पंचांग पाहत नाही, त्याने दाखवून दिलं, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन। कसं आहे की आम्ही जसं धर्माला मानतो त्या पद्धतीने आम्ही संविधानाला पण मानतो आणि आम्ही कायद्याच्या चौकटीत चालवणारं राज्य चालवणारे माणसं आहोत, त्यासोबत पण धर्माला पण मान्यता देतो। त्यामुळे एकेकाळी संविधानाचा विषय काढणारे संजय राऊत, राहुल गांधी यांना आता या काळामध्ये पितृपक्ष कसं काय आठवला, संविधान का नाही आठवलं? संविधानाच्या नियमानुसार, कायद्याच्या नियमानुसारच हे राज्य चालवावं लागत असतं। त्यावेळेस धर्म धर्माच्या जागी आहे, संविधान संविधानाच्या जागी आहे आणि आम्ही धर्म आणि संविधान या दोन्ही गोष्टीची सांगड घालून काम करणारे अनेक वर्षापासून विचाराचे आम्ही पाईक आहोत।